melting slow. Peru candy's got that glow. Tropical flavors, colors bright. One little bite, pure delight. Peru candy, taste the fun. Magic melting on your tongue. Fruity, chewy, oh so sweet. A treat that can't compete. Up here. नमस्कार, मी गौरी. फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत पेरूची कॅन्डी. काय झालं ना, बाजारात पेरू खूप स्वस्त होते आणि म्हणून मी घरी भरपूर पेरू घेऊन आले. तर त्यातले काही पेरू शिल्लक राहिले कारण ते खूप जास्त असे पिवळे झाले होते. तर त्या पेरूंचं काय करायचं म्हणून मी त्याची कॅन्डी बनवली आणि ती कॅन्डी इतकी अप्रतिम झाली ना की तोंडात टाकताच विरघळते. तर त्या कॅन्डीसाठी आपण काय साहित्य घेतलं ते एकदा बघूयात. इथे मी पेरू घेतलेले आहेत. इथे आपल्याला पेरू एकदम असे पिवळे असे पिकलेले घ्यायचे. कच्चट पेरूचा वापर नाही करायचा, शक्यतो पिवळेच असे पेरू घ्यायचे. तर इथे आपण 3 पेरू घेतलेले आहेत. साजूक तूप घेतलंय आणि साखर घेतलेली आहे. तर साखरचं जे प्रमाण आहे हे आपल्याला जेवढा आपल्याला ह्याचा पल्प निघणार आहे ना पेरूचा, तर तितका आपल्याला साखर घ्यायची आहे. तर ह्याचा एक्झॅक्ट आपल्याला किती साखर लागली तर ह्याचं प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगते. तर आता आपण लगेचच कृतीला सुरुवात करूयात. आपण हे पेरू चांगले स्वच्छ धुवून घेतलेत. त्याला आपण कट करून घेऊयात. त्याचा जो हा काळपट भाग आहे तो आपण काढून घेऊया. आता आपण ह्या पेरूला चांगलं कट करून घ्यायचे. ह्याच्या फोडी करून घेऊयात. रफली अगदी अशा मोठ्याच त्रिकोणी आकाराच्या आपल्याला फोडी याच्या करायच्या. आता आपल्याला ह्या ज्या पेरूच्या फोडी आहेत याला आपल्याला कुकरमध्ये वाफवून घ्यायचं, म्हणजे याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या. तर आपण कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे खाली. यामध्ये आपल्याला हे पेरूच्या फोडी ठेवायच्या आहेत. आता आपल्याला याच्या 3 शिट्ट्या करायच्या आहेत. 3 शिट्ट्या कुकरच्या झाल्या की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा. आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. शिट्टीमधलं हे पूर्ण प्रेशर गेलं पाहिजे आणि मग आपण कुकर उघडायचंय. तर इथे आपल्या पेरूच्या फोडी आहेत या व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता आपण ह्याला नॉर्मल रूम टेम्परेचर वरती चांगलं थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपण ह्याला याची मिक्सर मध्ये प्युरे करून घ्यायचे. इथे आता पेरूच्या फोडी थंड झाल्यात. तर इथे तुम्ही इथं बघू शकता बऱ्याच ज्या पेरूंच्या ना या बिया आहेत ह्या सेपरेट झाल्यात यातून. तर त्या हलक्याशा म्हणजे ह्या थोडंसं चमच्याने त्याला काढून घ्यायचंय आणि मिक्सर मध्ये घालायचं आहे. तर इथे आपली ही पेरूची प्युरे तयार झालेली आहे. आपण ह्याला गाळून घ्यायचं आहे. आपण ही जी टॉफी बनवतोय ना त्याच्यामध्ये जर पेरूची बी वगैरे आली तर ती दाताखाली एकदम अशी कचकच लागते. तर ती लागू नये म्हणून आपण ह्याला व्यवस्थित मिक्सर मधून याची प्युरे करून घ्यायची आणि ह्याला गाळून घ्यायचंय. इथे आपला हा पेरूचा पल्प आपण गाळून घेतलाय. तर एका बाउलमध्ये मी हा पल्प आहे त्याला मोजून घेते. इथे तुम्ही बघू शकता 1 वाटी 1 बाउल एवढा आपला हा पल्प आहे. तर तेवढीच आपण साखर घेऊया. तर इथे मी पॅन मध्ये हा पेरूचा जो पल्प आहे त्याला काढून घेते. इथे शक्यतो नॉनस्टिक पॅनचा वापर करा. आता 1 बाउल पल्प साठी आपण 1 बाउल साखर घातलीये. तर गॅस चालू करूयात आणि साखर वितळेपर्यंत आपण गॅसची फ्लेम मोठी करूयात. तर यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालायचंय. तुपामुळे ना याला एक छान अशी शायनिंग येते आणि तुपाचा जो स्वाद आहे तो टॉफी खाताना सुद्धा असा मस्त लागतो. त्यामुळे इथे आपण तुपाचा वापर केला. अगदी कमीत कमी तूप घातले. 2 चमचे आपण इथे तुपाचा वापर केलाय आणि एखादा चमचा अजून आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला लागणार आहे. तर ही खूप छान आपली घरच्या घरी मुलांसाठी किंवा आपल्याला सुद्धा आधीमध्ये खायला अशी ही टॉफी छान अशी तयार होते. आपण बाहेरून एवढी सगळी अशी चॉकलेट वगैरे विकत आणतो तर त्याच्याऐवजी कधी कधी हे घरगुती आपली ही टॉफी जी आहे ती खायला सुद्धा खूप छान लागते आणि एक असा वेगळा फ्लेवर आहे याचा. म्हणजे पेरूची टॉफी मला तरी असं वाटत नाही की बाहेर बाजारात मिळत असेल. तर तुम्ही इथे बघू शकता आपली साखर जी आहे ही पूर्णतः यामध्ये वितळली आहे. तर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम वरतीच ठेवायची आहे आणि ह्याला एक 5 मिनिटं आपण ह्याला छान हलवून घेऊयात लो टू मीडियम फ्लेम वरती. तर एक 5 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याला असे छान चकाकी पण आलेली आहे.
तर आता आपण यामध्ये फूड कलरचा वापर करायचा आहे. फूड कलर घालणं हे टोटली ऑप्शनल आहे, व्हिडिओमध्ये छान दिसण्यासाठी. आणि आपण इथे खास करून ह्या ज्या कॅन्डी आहेत त्या बनवतोय, तर त्याला छान असा एकदम अशा त्या आकर्षक दिसण्यासाठी मी इथे कलरचा वापर केलेला आहे. अगदी चिमूटभर फूड कलरचा वापर करणार आहे. तर टोमॅटो रेड हा जो फूड कलर आहे त्याचा एक चिमूटभर मी इथे वापर करते. बघू शकता अगदी थोडासा कलर मी इथे घातलाय. याऐवजी तुम्ही बीट आहेत ना, त्याला उकडून त्याची प्युरे करून त्याचा सुद्धा कलर म्हणून वापर करू शकता. हे जे मिश्रण आहे ते आता घट्ट व्हायला लागले, तर इथे आपण साखरेचा वापर केलाय. तर याचे क्रिस्टलायझेशन, कारण आपण बराच वेळ हे मिश्रण आटवणार आहोत, तर त्याचं क्रिस्टलायझेशन होऊ नये म्हणून मी इथे अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करते. तुमच्याकडे सायट्रिक ऍसिड जरी असेल तर एक पाव चमचा सायट्रिक ऍसिड तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. त्याच्यामुळे छान अशी आंबट चव पण त्याला येते, म्हणजे आंबट गोड आपली ही कॅन्डी लागते. हा लिंबाचा रस आपण सगळा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ह्याला छान अजून म्हणजे ह्याचा गोळा होईपर्यंत आपण ह्याला आटवून घेऊया. तर तुम्ही आता बघू शकता हा गोळा अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला हे शेवटचं एक चमचाभर, अर्धा चमचा तूप राहिले ते आपण घालूया. छान मिक्स करून घेऊया आणि आता गॅसची फ्लेम बंद करूयात. तर इथे आपण गॅस बंद केलेला आहे, पण हे मिश्रण आपण 5 मिनिटं असंच पॅन मध्ये थंड करून घ्यायचं आहे. पण याला हलवत ठेवायचं आहे, कारण पॅन गरम असल्यामुळे ना हे मिश्रण खालून लागू शकतं किंवा थोडंसं करपट होऊ शकतं, त्यामुळे आपण ह्याला हलवत ठेवायचं आहे. तर एक 5 मिनिटं झालेली आहेत. आपण हे मिश्रण बेकिंग पेपरवरती काढून घ्यायचं आहे. तर ह्याला बटर पेपरनीच एकसारखं असं करून घ्यायचंय. तुम्ही बटर पेपरला खाली थोडंसं तूप लावून घेऊ शकता, त्यामुळे हे मिश्रण चिकटणार नाही आणि याला व्यवस्थित असा गोळा तयार होईल. तर आता दुसरा पण बटर पेपर घेतलाय, त्याला सुद्धा थोडं मी तूप लावून घेतलेलं आहे, बरोबर यावरती ठेवायचंय. आता आपण ह्याला सारखं असं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता याची थिकनेस कशी आहे. ते एक 2 चपात्या ठेवल्यावरती किती त्याची जाडी होईल ना, तेवढी आपली याची थिकनेस आहे. तर इथे एक मस्त असा ट्विस्ट आहे. आपण पेरू नेहमी तिखट मीठ लावून खातो, तर त्याच पद्धतीनं या कॅन्डीवरती मी थोडीशी मिरची पावडर घेतली आणि ती स्प्रिंकल करणार आहे. अगदी थोडीशी टाकायची, जशी आपण पेरूला लावतो ना तशीच. आणि तो थोडंसं आपण याला लाटण्याने लाटून घेऊयात, कारण मिरची पावडर आहे ती त्यामध्ये बसली पाहिजे, बाहेर नाही उडली पाहिजे खाताना. तर तुम्ही याला सुरीनी ना ह्याच्या पीसेस पण करू शकता छोटे छोटेसे, किंवा माझ्याकडे असे कुकी कटर्स आहेत तर त्याचा वापर करणार आहे. आपल्याला हे जे कटर आहे त्याला पिठी साखरेमध्ये थोडंसं घोळवून घ्यायचं आहे खालची साईड, म्हणजे ते चिकटणार नाही. तर बघू शकता असा मस्त स्टार शेप मध्ये आपली ही कॅन्डी तयार झाली.